झालं तर ते म्हणाले होते, जोपर्यंत समाजाला जकडून ठेवणारी ही मानसिकता जिवंत आहे ना, तोपर्यंत समानता फक्त कागदावरच राहणार. अर्थात या धाडसी कृतीनंतर त्यांच्यावर प्रचंड टीका झाली, परंपरा मोडल्या, रूढींना धक्का लावला असे आरोप त्यांच्यावर केले गेले. पण या टीकेला डॉक्टर आंबेडकरांनी जे उत्तर दिलं ते इतिहासात कायमचं कोरलं गेलंय. ते म्हणाले, जी परंपरा माणसाला माणूस म्हणून स्वीकारत नाही ती परंपरा मोडलीच पाहिजे. आणि महाडच्या या संघर्षातून पेटलेली ही विचारांची ज्योत थेट भारताच्या संविधान निर्मितीपर्यंत पोहोचली आणि त्यातूनच आपल्या देशाचा एक नवा भक्कम पाया रचला गेला. भारताचं संविधान हे फक्त एक कायदेशीर कागदपत्र नाहीये, खरं तर ते मनुस्मृतीने मांडलेल्या विषमतेच्या विचारधारेला दिलेलं एक सडेतोड आणि निर्णायक उत्तर आहे. हा सगळा प्रवास आपण 3 महत्त्वाच्या टप्प्यांमध्ये बघू शकतो. पहिला टप्पा होता अन्यायाला ओळखणं, आणि ते काम महाड सत्याग्रहाने केलं.